ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. गिरी महाराज जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. पांडुरंग दादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता पालखीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. मस्तक ही पायावरी वारकरी संतांच्या. इकडं माझी वाणी तुझे वर्णी गोष्ण नामाय ते प्रेम काही कळा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. माझिया मीपणा झाला या परी एवढी उगाना. भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग. टाळिले निमित्त फार थोडे घाते यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग. जगद्गुरु तुकोबराय या भंगातून ज्याचा पूर्ण अहंकार गेलाय असं देहाविषयी मी पण आहे. मी देह देहाविषयीचा माझा मीपणा जो आज पावतो होता त्याचा इथून पुढे सर्व निराश झाला. अनुभव आहे त्यांच्यावाला संतांचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात मीपणा नाही राहिला. किती अवघड आहे मीपणा नष्ट करणं म्हणजे. मीपणा नष्ट केल्यावर मग काय देवच झाला ना. मीपणा नष्ट करणं म्हणजे स्वतः मरण्यासारखंच आहे ना. मीपणा ना शंकर महाराज नव्हते म्हणले का. शंकर महाराज त्यांच्या एका शिष्याने विचारलं होतं ना माझं चांगलं कधी होईल. ते म्हणे मी मेल्यावर. आणि हे नव्हते म्हणले का खंडोलेकर महाराज ज्यावेळेस सद्गुरूच्या शोधात करत होते ना त्यांना सुद्धा सांगितलं होतं ना तू स्वतःचा खून कर म्हणले म्हणजे मी पानानं मरणे. कारण तोच आहे ना. सगळं जे दुःख आलं कारण तेच आहे ना. मी माझं तो गेला एकदा आणि मी माझी आईची आठवण
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि माझी आईची आठवण विसरले जायचे अंतकार, तो संन्यासी निरंतर जाण पारता. संन्यासी म्हणजे काय? संन्यासाच्या ठिकाणी काहीच नसतं. संन्यास म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देहाविषयीचा माझा मीपणा जो आज पावतो होता, मी देह, याच्या संबंधानं सगळं माझं, मी नेमकं कोण याचा तपास लागला पाहिजे ना. मी नेमकं कोण? आता याला नाव जे ठेवलं जन्म झाल्यानंतर ठेवलंय ना, नेमकं मी कोण? शरीर मी, आतमधली वस्तू मी, का ठेवलेलं नाव मी? आता मी किती आपल्या जीवनात, मी कसा आहे माहिती तुम्हाला नाही? अख्खा आयुष्यभर हा मी, आणि संतांच्या ठिकाणी त्या मीपणाचं काय झालेलं असतं, पूर्ण राख झाली. देहाविषयीचा माझा मीपणा. आता जगद्गुरु तुकोबाराय मी म्हणतात, पण पुढे मी म्हणतात, मी वासुदेव तत्व. तो धोक्याचा नाही मग. मीच आहे, पण मग तो ह्या बंधनातला मी नाहीये, निवृत्ती प्रांतातला मी आहे ना. म्हणून माझ्या मीपणा झाला यावर योगाना, देहाविषयीचा माझा मीपणा जो आज पावतो होता, त्याचा इथून पुढे सर्व निराश झाला. देहाचा निराश झाला तर ते पद प्राप्त होत. तेच अडचणी, दुसरी काय अडचणी? देहाच्या निराशे पाविते या ठाया, तुका म्हणे जवळ नाही निराश झाला देह तवर अवघे संसारिक. आणि ज्याचा देहाचा निराश झाला तो काय मग ब्रह्मरूपच झाला ना. देह नाव मी सारे उरला वर विठ्ठल. काय उरला? विठ्ठलच उरला ना. आपण देहालाच मी म्हणतो अज्ञानामुळे, मी देह, विठ्ठल राहतो बाजूला. भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग. आता आमच्या अंगामध्ये तोच राहतो आहे पांडुरंग. आता आमच्या अंगामध्ये तोच राहतो आहे, आणि भोगणे आणि टाकणे सर्व काही होत आहे ते पांडुरंगच करीत आहे. म्हणजे स्वतःचा मीपणा संपला, मग सगळं पांडुरंगच करतो. का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाहिजे. अंतःकरणात तोच राहतो, त्याच्या सत्तेनं सगळं घडतंय, आणि सगळं काय होतं जातं त्याच्या सत्तेनं होतंय, नाही का? मग मी नष्ट झाल्यावर संतांनी स्वतःच अस्तित्व पूर्ण नष्ट झालेलं, त्याच्याकरता सेवा करायची असते ना. सेवेना अहंकार नष्ट होतो, पूर्ण शरणागती. आता आमच्या अंगामध्ये तोच राहतो आहे, आणि भोगणे आणि टाकणे सर्व जे काही होत आहे ते पांडुरंगच करीत आहे. जे या गोष्टी त्यांच्या अनुभवाच्या असतात. त्याले शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरी, एक हवी आई कवी एक नारायण. सगळं जे चालतंय या विश्वामध्ये त्या भगवंताच्या सत्तेनं चालतं, असा पूर्ण निर्धार झालेला आहे ना. त्याच्यामुळं जीवनातलं मग हे निघून जात, सगळं दुःख निघून जात. म्हणून भोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग, टाळीले निमित्त फार थोडे घात हित.
थोडे फार घात अगर हित होण्याचे जे कारण ते टाकून दिले. हे सुख दुःखाला कारण तेच आहे ना. हा आणि ते एकदा टाकून दिल्यावर मनोनी संग टाकी हा देवी अद्वैत भाव. हा? टाकायचा म्हणजे प्रत्यक्ष नाही टाकायचा. त्याचा त्याग मनानं त्याग करायचा आहे ना. हा जया परमार्थाची चाड तिने सांडावी ती गाड धरुणी भजनाची चाड नित्य नेमाद रे सांडी मांडी परते टाके वासुदेव नाम गोपी मोक्ष येईल सुखी नाम स्मरताद रे सांडी मांडी परत येतात. म्हणजे काय टाकायला सांगितलं? लिगाड तेने सांडावी लिगाड दया परमार्थाची. लिगाड म्हणजे सगळं चालत याच्या मागं नाही का. हा आणि भगवंताचं भजन करावा म्हणजे घातही व्हायचं काम नाही हितही व्हायचं काम नाही ना. आता मालक तो झाल्यावर काय मग हा समर्थ आहे ना तो, तिथं काय कमी मग. हा भगवान परमात्माच मालक झाला पारे शरीर चालवणारा तो. सगळं सगळं त्याच्या हातात दिल्या चाव्या. मग काही दुःख नाही ना. हा मग आता काय करायचं ते कर बाबा. पांडवांनी जसं सगळा भार कृष्णावर घातला होता ना. हा हा म्हणजे सामान्य निष्ठा होती का. सर्वस्व. द्वारकेचा राणा पांडवा घरी हा काही करतो ना. धर्मा घरी पाणी वाये जाडी. त्यांच सगळा भार कृष्णावर होता ना. हा म्हणून आता काय घात अगर हित होण्याचं काही काम नुकसानीचं कामच राहिलं नाही ना. करता करविता तोच एक स्वामीनाथा. त्यांना काय स्वामी समर्थ आहे ना. हा समर्थाला काय समर्थाची कांता काय कोरांना मागे म्हणले. हा माझ्या भक्तां संसाराची चिंता. म्हणून यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. आता कामाधिक वृत्ती वर येणे इतका आमच्या मध्ये अवशिष्ट भाव राहिला नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे इच्छा राहिली नाही. काही कोणती वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसते ते नाही का. कोणताच भाव राहिला नाही. भाव काहीच नाही तिथं. भावही नाही ना भावही नाही. झाला स्वयमेव पांडुरंग. त्याच्यामुळं या अभंगातून महाराजांना एकच सांगायचंय का आम्ही मीपणा जो आहे आमच्याकडे जो मीपणा होता त्याचा निराश झाला. त्याचा निराश कशाने होतो. पण त्याच्या वेळेस आपल्याला उपदेश करतात. अहम ब्रह्मास्मी. तू हे जड देह नसून तू हे ब्रह्म चैतन्य आहे ना. ब्रह्म चैतन्य महाराजांना हे नाव कधी दिलं. कमाईने त्यांना अनुग्रह केला आणि त्यांना हे सगळं जे दिसतंय हे ब्रह्म चैतन्य नावच देऊन टाकलं आणि त्यांना ब्रह्म चैतन्याचं दर्शन झालं ना. सगळं चैतन्यच हे जे सगळं रामरूप सृष्टी आहे. सगळं चैतन्य आहे. ब्रह्म म्हणजेच राम. आता हनुमंतरायला काय तिथं काय आहे. हनुमंतरायचे ते तिथून पुढे त्यांचं नाव ब्रह्म चैतन्य. आता मी पानाचा काही विषय राहिला का तिथं नाही. हे सांगायचंय त्यांना. राम पुढचा अभंग. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाशा निंदा हिंसा
नाही कपट दे बुद्धी निर्मळ स्फटिक जाय. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघी जनी. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शन. मन शुद्ध तया काय करशी माळा मंडी सकळा भूषणाची. हरीच्या गुणे गर्जता ती सुद्धा आनंद तया मानस. तन मन धन दिले पुरुषोत्तम आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसावनी आगळा काय महिमा वर्ण त्याचा. किती लक्षणं सांगितली. या लक्षणात जो बसला तो परिसापेक्षा मोठा श्रेष्ठ आहे म्हणे. हा तुका म्हणे तो परिसावनी आगळा काय महिमा वर्ण त्याची. आता एवढ्या याच्यात बसायचं म्हणल्यानंतर मग ते महात्मा झाला ना. हा आता पाहू आपण एक एक काय काय सांगितलं ते नाही. तर त्याचं शरीर कसं आहे म्हणले. ज्याचं शरीर निर्मळ आहे स्फटिकासारखं स्वच्छ आहे. तिथे बुद्धी नाही. शरीर म्हणजे अंतःकरण घ्यायचं इथं. हा त्याच आणि शरीर तसं होतच आता ते. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताची माहेर म्हणलंय ना. हा ते शरीर काय साधं आहे का. पवित्र तो देव आणि पुण्यवंत. सगळं जर त्याचं अंतःकरण स्वच्छ झालं अहंकार केला तर मग ती शरीर तसं व्हायच ना पवित्र. हा आयुष्यभर ज्या शरीरानं नामस्मरण केलं ते कसं असेल. सकळ चिंतामणी शरीर जाय अहंकार समूळ आशा. सर्व अहंकार गेला आहे. सगळाच अहंकार अज्ञानाचा अहंकार केला. मी देव हाय अहंकार केला. सगळ्या देवाच्या ठिकाणी किती काय अहंकार आहे ना. हा अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला स्वरूपाना. हा आणि अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला. नरकाखाली आले. म्हणून याचा सर्व अहंकार केला आहे. निंदा हिंसा आणि कपटाधिक व्यवहार ज्याच्यामध्ये नाही. कोणाची निंदा करीत नाही हिंसा करीत नाही. हिंसेचा काय संबंध. अहिंसा लक्षण आहे ना ती. दया कपट नाही. हा व्यवहार ज्याच्यामध्ये नाही आणि देह बुद्धी नाही तो निर्मळ स्फटिकासारखा स्वच्छ आहे. काय सांगावा. त्याचे शरीर चिंतामणी रूप आहे. कोणाचं देह बुद्धी नाही. चित्त शुद्ध. देह बुद्धी नष्ट झाली. मी देह ही बुद्धी नष्ट झाली. मी ब्रह्मरूप आहे. मी शिवस्वरूप आहे. मी आत्मरूप आहे. ही ज्याची बुद्धी झाली त्याच्या ठिकाणी कपट नाही. हे लहान मुलं असतात पहा किती स्वच्छ असतात. ज्याला अजून मायाचा वारा लागला नाही अजून त्याच्या हातात 500ची नोट दिली काय आणि 2000ची नोट दिली काय त्याला आनंद होणार आहे का. नाही. आणि हातातली घेतली तरी काही नाही. सोनं अंगावर घातलं तरी काही नाही. आणि लहान मुलाच्या अंगावर तर 1 किलोच सोनं आहे समजा घेतलं काढून ती काय म्हणन का नको काढू. नाही नाही. किलो काय तोळा काय नांग काय काय पण त्याला आहे का त्याचं काही नाही. ते कपट नाही ना. स्वार्थ आहे ना ते. त्या ठिकाणी फक्त आनंद एवढंच आहे बाकी काय नाही त्याला काय. हिंसेचा विषय संबंध साधूच्या ठिकाणी अहिंसा तिथं फार मोठं परमार्थातला गुण आहे ना तो अहिंसा. निंदा नाही कोणाची. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असा जो कोणी आसन म्हणले त्याच शरीर चिंतामणी आहे. पहिल्या चरणात महाराज सांगता असा जो कोणी आसन म्हणजे लक्षणच आले ना एवढे. अहंकार गेला निंदा नाही हिंसा नाही कपट नाही आणि देहबुद्धी नाही.
बाकीची लक्षणं झाली. अहंकार नाही, निंदा नाही, हिंसा नाही, कपट नाही आणि देहबुद्धी नाही. पाच पाच कामं. हा तो कोणी असं निर्मळ जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाणता जवळ. हा तुकाराम महाराज होते मात्र तसे. मला काम सांगितलं की तुकाराम महाराज ऐकायचे. हा तुकाराम महाराज बाजारला गेले तर कोणी बी ते पूर्वी अशी होते ना तेलाची. महाराज आमचं येताना गोड तेल घेऊन. महाराज चालेल म्हणे, मी तर चाललोच आहे म्हणले. हा किती काय जण द्यायचे मग सगळे सगळे इकडं अटकव तिकडं अटकव असं पहिले गोड तेलाचे नळ्या होत्या अशा. हा काही हेच नाही ना, स्वार्थ निस्वार्थ आहे ना. हा काही काम सांगावं तुकाराम महाराज करायचे. त्यांच्या ठिकाणी कोणाचं निंदा नाही, अहिंसाचा तर विषय नाही, कपट नाही, देहबुद्धी नाही. हा देहबुद्धी नाही म्हणल्यावर काही राग यायचं काम नाही, हा मान नाही, अपमान नाही. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघे जनी. मग मोक्ष करता आता काशीला जायची गरज नाही राहिली म्हणली. हा असं जो कोणी जर भेटला तुम्हाला त्याच्याकडेच मोक्ष आहे. मग काशीला मोक्ष आहे पण मेल्यावर आहे ना, हा वाराणसीला. हा इथं जिवंतपणे मोक्ष आहे, न मरता हे रोकडा मोक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा त्याला मरावं नाही लागत ना. वाराणसीला मोक्ष आहे पण मरावं लागत ना. मोक्ष देणारे तीर्थची काशी तिची त्यांना जरुरी राहिली नाही. सर्व जग वरती निर्कृष्ट केलेल्या पुरुषापाशी येते. कारण जेवढी म्हणून पावन करणारी तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांना पावन करणारा तीर्थ झालाय. आणि ज्याच्या दर्शनात मोक्ष लाभो असा या लक्षणांना युक्त जर महात्मा भेटला म्हणले तर मग काय. गेला बी ती घरा. काय याच्यापेक्षा काय मिळवायचं राहतंय मग, नाही का. मोक्ष देणारं तीर्थच भेटलं ना त्याला. मग एक महात्मा जर भेटला तर काशीला जायची गरज नाही राहिली. आता काय वर्णन करावा. काशी तिची त्यांना जरुरी राहिली नाही. सर्व जग वरती निर्दृष्ट केलेल्या पुरुषापाशी येते. कारण जेवढी म्हणून पावन करणारी तीर्थ आहेत त्या सर्व तीर्थांना पावन करणारा तीर्थ झालाय ना. पावर असतो महात्म्याचा. तीर्थया छाया येती पुनीत व्हावया. हा ना, तीर्थ या चरणापाशी पुनीत व्हायला. काय तसं पाहिलं तर देहधारी महात्मा जीवाला आपल्यासारख्याला महात्मा कळत नाही. कर्म पाहतो ना आपण. महात्मा नाही असं नाही, भेटले आपल्याला नाही असं नाही, पण आपण कर्म पाहतो. मग कर्म पाहिलं सगळं संपलं. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाचा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जायचे. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघे जनी. तया तीर्थाशी तीर्थ झाला तोचे एक मोक्ष तेने दर्शनी. मन शुद्ध तया काय करशी माळा. आता माळ तरी काय करता घालतो आपण, मन शुद्धी करतात आहे ना. पवित्र तुळशीची माळ घातल्यावर मग शरीर शुद्ध होईल, त्याचा जप केल्यावर मन शुद्ध होईल. तीर्थयात्रा मन शुद्धी करता. आता हे ऐकायचं मन शुद्धी करतात हे सगळं. मग त्याची ज्ञानदेव मौन जपमाळांतरी घरोनी श्री हरी जपे सदा.
कंठ हलेना जीव स्मरेना राम राम हमारा भजन करे हम माई बैठे आराम. देवतेचं भजन करतोय आतून, तिची माळ सारखी चालूच. हा वरून तर काही दिसत नाही ना. हा मन शुद्धता या काय करीशी माळा. भगवंत काय वर्ष याला फसत नाही. मन शुद्ध पाहिजे. मन शुद्ध होणे फार प्रक्रिया अवघड आहे नाही. हा सामान्य याला काही रेटत नाही ते. हम्म. मळलेलं असतंय ते. त्याला काय आहे? कबीरांची किती भारी गुरु ज्ञान का आपण लगा. जेणे भ्रांतीपासून रचली गुरु वाक्य म्हणत होत. या ही शक्ती एक साधूची नाही का. हा ही परंपरेनं आलेलं ही शक्ती ही धुवूनच काढी ती. मनशुद्धीची प्रक्रिया माहिती नाही सामान्य जीवाला. सामान्य बहिर्मुख चाललंय सगळं. हा मनशुद्धीचे कसं मन शुद्ध होतं हल्ली. काय बाबांनी त्याच्याकरता किती दृष्टांत दिले. अरे कांदा कापला तर डोळ्याला पाणी येतं म्हणले. त्या कांद्यात एवढी पॉवर आहे. एखाद्याने शिवी दिली तर डोळ्याला पाणी येतं. हा भगवंताच्या नामात काही पॉवर नसन का. हम्म. मन शुद्धतया काय करीशी माळा. मंडित सकळा भूषणाशी हरीच्या गुणी गरजताची सदा आनंद तया मानस. तर केलं सगळे लक्षण भागवताचे ज्ञानेश्वरीचे सगळ्या ग्रंथात आहे ना. हा सगळ्या संतांचे प्रमाण किती आहे. कंठी प्रेमदा नयनी निरलोट हृदयी प्रगटे रामरूप. किती प्रमाण बापरे. ते या पंढरीशी घडी खळा पाझर रोकडे नाही. हा उठा उठी अभिमान जयाशी स्थळ कोण. अरे या पंढरीशी या शरीरूपी पंढरीशी खळा पाझर कडे असुरांची आधारा हे रोमांच शरीरा. काय अनुभव फार महत्वाचा आहे. अंतःकरण पवित्र होणं फार महत्वाचं आहे. तसं काही कळत नाही. मन शुद्धतया काय करीशी माळा मंडित सकळा भूषणाची. आणि समजा मन शुद्ध नाही वरून 50 माळा घातल्या काय होईन बरं. जग पसंत पण देव नाही फसायचं. देव कसा पसंत. तो आतमध्येच राहतोय ना. हा त्याला कळत आहे ना सगळं. आत बाहेर हरी आहे. आणि मग मन शुद्ध तया काय करीशी माळा मंडित सकळा भूषण हरीच्या गुणी गरजताची सदा आनंद तया मानसी. ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला बाह्य माळाधिक चिन्हांची काही जरुरी राहिली नाही. तर त्याला बाह्य क्रिया करायची काय गरज राहिली. हा त्याचं मन शुद्धी होण्याकरता हे साधन आहे. पण जरी झाल्यावरही संतांची ती भूषण आहे ना हा अलंकार आहे ना. हा एक मन शुद्ध असलेल्याने सर्व भूषणाचे तो मंडित होतो. ते भूषण आहे अलंकार आहे त्याच्यावाले. मग हे सगळे भूषण आहे ना. हा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुक्ती. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मग भूषण आहे ते. मन शुद्ध असल्याने सर्व भूषणाने तो मंडित होतो. मग आणखी शोभून दिसतो ना ती मनाची प्रसन्नता. आणि हे वरून लक्षण भूषण. हा आणि जे निरंतर हरीच्या गुणानुवादाची गर्जना करतात त्यांच्या मनात निरंतर आनंद असतो. हे फल आहे. आता काय करतं चाललं आपलं एवढं. प्रत्येकाचं आपलं म्हणजे प्रत्येकाला आनंद पाहिजे ना. कायमचा पाहिजे का कधी मध्ये पाहिजे. कायमचा.
आता कायमचा आनंद तर काही विषयामध्ये नाही की आपण अनुभवच पाहिलाच प्रत्येकानं नाही का. हा प्रत्येक गोष्ट अनुभवून पाहिली ना आतापर्यंत आयुष्य, हा तो आनंद काही टिकत नाही. व्यवहारातला लौकिकातला आनंद प्रत्येकाचा अनुभव आहे ना. जोपर्यंत आपल्याला मूळ वस्तू हाताला लागत नाही ना, मूळ वस्तू म्हणजे देव, जोपर्यंत आपल्याला मूळ वस्तूची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आनंदच नाही खरा. हा आणि जर म्हणले आता आपण अभंग पाहिला असं जर झालं मन शुद्ध, आणि वरून आता निरंतर हरीचे गुण अनुवाद गातो, हे ज्ञानोत्तर भक्ती बर का. हा आनंद टिकायचा असला तर निरंतर ज्याला पाहिजे त्याच्या करता ये. ज्याला कधी मध्ये पाहिजे मग तो काही आषाढीचे त्या आषाढीला जरी गेला तरी चालेल नाही का. मग तेवढे 10 दिवस फक्त मध्ये नाही मग नाही का. ओळखीला हरी हृदय मंदिरी होता त्याची भेटी दुःख कैसे. हा मग दुःख नाही ना, दुःखाचा अभाव आहे तिथं, अभाव. निरंतर आनंद आहे तिथं, निरंतर. मग हे कथा कीर्तन श्रवण मनन हे सगळं काय करताय, सत्संग हरीचे गुणान्वित गाणे करताच आहे ना. आता 8-10 दिवस देवीच चालू आहे ना सगळं. ती जगदंबा प्रसन्न होती, अंतःकरण पवित्र होतं, निरंतर आनंदच आहे ना. मग हे 3 चरणाचा अर्थ असा आहे, ज्याला निरंतर आनंद पाहिजे, कायम मनामध्ये कायम आनंदले मन, मन अगदी प्रसन्न, मन करारे प्रसन्न सर्व स्थितीचे कारण. त्याचं शरीर कसं पाहिजे, मन सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अंकार समोर आशा. आशा आता ही आशा का साधी नाही. आशा गेली, निंदा गेली, हिंसा गेली, कपट गेलं, देहबुद्धी गेली, निर्मळ स्फटिक जायचा. मग तो मोक्षाची तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापाशी अवघी जनी. तीर्थाची तीर्थ झाला तोच एक मोक्ष देणे दर्शने. आता त्याला हिंडायची गरज राहिली का. नाही. आता आधीच संपली ना त्याची, फक्त त्याला ते केलं पाहिजे तसं. आता हे लक्षण जर आपल्यामध्ये आले समजा हळूहळू, मन शुद्ध झालं म्हणून समजायचं. मग आता काय करायचं, भगवंताचं गुणगान करायचं, हरिपाठ करायचं. हरिपाठामध्ये सगळं तेच आहे ना, भजनामध्ये तेच आहे, कीर्तनामध्ये तेच आहे, ग्रंथामध्ये तेच आहे. कोणताही ग्रंथ घ्या, भगवंताचेच गुणगान आहे ना. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अखंड आनंद आहे, अखंड. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तन मन धन दिले पुरुषोत्तमा. तन म्हणजे शरीर, मन म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह देवाला देऊन टाकले, धन बी काय असेल ते दिलं पुरुषोत्तमा. आशा नाही कवनाची. अजून शेवटी परत आहेच धन द्यायचं म्हणजे कसं द्यायचं सगळं. आता या देवावर पवित्र तुळशीची माळ ठेवली म्हणजे आता मग हे पिंड पदावरी दिला आपल्या करी. पिंडदानच केलं ना. मग सगळं शरीर पांडुरंगाला अर्पण. तुळशी पत्र ठेवणं म्हणजे काय, प्रत्यक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं, आपला ताबा सोडायचा. आसक्ती हे सगळं देवाचं मग नाही. तन मन मना देवाला देऊन टाकायचं. आडवंगी नाथ नव्हते गेलं. नवनाथ ग्रंथामध्ये हे वृक्षानं चालली त्याच्या रस्त्याला ना. दुपारची वेळ होती, तो नेमकं जेवण सोडलं, वृक्षानं तिथे गेले. सावली होती, पाणी होती, भूक लागली होती. आता संन्यासी द्या म्हणले करा जेवण.
आता तुला अडबंग होता, हे पोटभर जेवली म्हणले आता मी प्रसन्न झालो, काहीतरी माग म्हणे. आणि आता जेवण झालं, तुम्ही निघा म्हणले. आता आता मीच तुम्हाला जीव घातला आणि तुमच्याकडे काय द्यायला. आता त्याला वाटतं त्याच बरोबर आहे ना. हा त्याला जर जीव आपण घालतो, हा काय आपल्याला देणार आहे, काय असतं साधूकड. हा तो म्हणे नाही, पण आता मी आता यांच्याकडे काय होतंय त्याला काय माहित. तो म्हणे पण आता मी झालोय ना प्रसन्न, मला एवढं जीव घातलंय, दुपारच्या वेळेस पाणी पाजलंय बाबा तो, मी प्रसन्न झालो, तू काहीतरी मागूनच घे म्हणे. हा म्हणे आता काय तुमचं पोट भरलं, तुम्ही जा. आला उगाच टाइमपास करते म्हणजे काय तुमच्याकडे यायला नाही का. हा बेटा काही गुरु बिरू केला का नाही तो म्हणले. म्हणून बरंच ते आता तो आड, मग तो आडवच बोलायचं सगळं, तो उलटच बोलायचं. तुलाच काही लागलं तर मायकून मागून घे म्हणायचं. गोरक्षनाथाला म्हणे तुला काय लागलं अजून तर मायकून मागून घे ना. हा आता ते लक्षात आलं, याला आता सोयीवर सांगून जमायचं म्हणजे याला आता, यानं आपल्याला जीव घातला ना, याचं कल्याण करून टाकायचं, फक्त युक्तीनं करायचं. हा म्हणले असं कर, मग तो मन दे म्हणजे जे मनात येईन ते करायचं नाही म्हणते. हा जे मनात येईन ते करायचं नाही, देऊन टाक म्हणले. मन झालं म्हणले, दिलं. आणि गोरक्षनाथ गेले निघून. मग त्याला असं वाटलं आता आऊत सोडावा, हा घरी जावा, पण मनात आलं ते करायचं नाही ना, हा नाही सोडायचं आऊत. तिथंच उभे राहिले, मनात आलं घरी जायचं नाही जायचं घरी, मनात आलं खायचं नाही खायचं, मनात येईन ते काही करायचं नाही ना. हा राहिले ना तिथंच उभे. 12 वर्ष तप झालं ना. हा म्हणजे मन दिलं म्हणजे काय दिलं, त्यांनी जसं सांगितलं तसं करायचं. हा मनाला लावलंय ना आपलं काम, गोविंद गोविंद मनाला लागली या छंद, नामाला देऊन टाकायचं मन, हा नाही का. हा तन मन आणि धन, धन आपल्याकडे काय जे धन असन ते भगवंताच्या कार्याला. आता संसारच देवाचा झाला, त्याच्यामुळे मग त्याला वापरलं म्हणजे ते देवाचाच झाला ना संसार सगळा. हा आता संसार आणि परमार्थ वेगळा राहिला का. नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, संसारच परमार्थ झाला ना आता. हा ही सगळा संसारच देवाचा म्हणले, धन दिल्यासारखंच आहे ना मग. हा आता मालक कोण आहे, देव. आता बाबा म्हणले, सगळे म्हणतो दिंडीला चला, दिंडीला जायचं म्हणले, पण मग आता हे सगळं धन्याचं आहे ना. हा आता हे कांदा मुळा भाजी सगळी शेती, हे जनावर ढोर हे सगळं त्याचं आहे ना, त्याचं म्हणून करीत होते ना ते. हा आता हे सोडून कुठं जायचं असं आहे ना. म्हणजे सगळं दिलं ना तिने, तन दिलं, मन दिलं आणि धन दिलं. हा मालकाला हे घेऊन जा म्हणले, आमच्या माळ्यातल्या ते पोरगी रडत होती दिंडीवाल्यांना, हा कांदा मुळा भोपळे भाजी पांडुरंगाला द्या म्हणले. त्यांना पटलं का ते. नाही नाही. म्हणजे हे स्वतःच्या मनानं हाच मालक म्हणून सगळं तन मन आणि धन पांडुरंगाला दिलं होतं ना सावता बाबांनी. हा म्हणून तर तो आला ना सगळं सोडून तिथं. हा 60वीला जाता त्रैलोक्याचा. म्हणून तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. आता सगळं त्याला जे आशा करायला राहिलंच काय खाली. हा काय राहिलं आता आशा खाली करायला. तू का म्हणे तो परिसवनी आगळा, काय महिमावरून त्याची. मग तो ज्याला लागेल त्याचं सोनं. त्याचा ज्याला स्पर्श झाला त्याचं सोनं झालं म्हणून समजायचं. आता तो काही वेगळा राहिला का त्या ज्ञानापासून त्या नामापासून. नाही. तो महात्मा असा झाला, मग त्याचा स्पर्श झाला, ज्याला ज्याला स्पर्श झाला त्याचं सोनंच झालं ना. हा
आपल्याला संतांचं ज्ञान मिळालं म्हणजे स्पर्श झाला ना त्या ज्ञानाचा. हा त्यांच्या वाणीतून जे नाम आपण ऐकलं ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं म्हणजे त्यांचा स्पर्श झाला ना आपल्याला. हा ते तर सोनं झालं का नाही म्हणा. झाला. झालं सोनं. सोनं झालं म्हणजे तो मुक्त झाला. सोनं गंजत का, नाही नाही मळत का, सोन्याचा नाश होतो का? नाही नाही ना. नाही. सोनं झालं म्हणजे चांगलं झालं. हा कल्याण झालं, गोमट झालं. सुखयोग झालं. हम्म. गोमट झालं. गोमट ते करा माझे. हा. गोमत झालं. म्हणून तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा. काय महिमावरून त्याची उपमा दिली त्याला परिसाची. परिसाचीच का दिली? परिसाचा स्पर्श झाला त्याचं काम होतंय ना. मग कसं आहे, लोकांना कुठे पडेल असू द्या, हा रस्त्यावर एखादी गाडी पडेल आणि तिला परीस लागला, झाली ना सोन्याची. हा लागली चालायला, उभी गाडी पडेल. हा असं आहे. असे संत आहे. हा किती आपल्यासारख्या उभ्या गाड्या, तिने पडेल गाड्या नीट करून म्हणजे स्पर्श झाला का चालू झाल्या त्या गाड्या, नाही का? हा असं आहे. म्हणून ही सगळी उपमा संतांना आहे बरं का. हा लक्षण सांगितले तर अख्ख्या अभंगाची लक्षणं जर पाहिलं तर किती लक्षण आहे. असं जो कोणी महात्मा असं म्हणले, सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अंकार समूळाच्या. हळूहळू असं व्हायचंय आपल्याला. हा हळूहळू चिंतनाना हे लक्षण आपोआप येतात. प्रत्येकाचा अनुभव आहे. आपोआप कमी होता, अहंकार कमी होतो, आशा कमी होती, निंदा कमी होती, हिंसा कमी होती, कपट कमी होतं, देहबुद्धी कमी होती, शुद्ध होतं स्फटिकासारखं अंतःकरण. पण तिथं काय, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येती तयापाशी अवघे जने. आता त्यांनी म्हणलंय ना, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. आता ही ज्ञान गोदावरीच आली ना आपल्याकडे चालत. हा हा, कळाली पाहिजे ती जरा. किती मोठी ज्ञान गोदावरी हे. माऊलींना तिला ज्ञान गोदावरी म्हणलंय. हा म्हणून मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी, येते तयापाशी अवघे जने. तीर्थाशी तीर्थ झाला तो जे मोक्ष तेने दर्शने. मन शुद्ध तया काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणाची. हरीच्या गुणे गर्दताची सदा आनंद तया मान. तन मन धन दिले पुरुषोत्तम, आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमा. नाही त्यांचा महिमा काय, वरून मी पामर. त्यांचा महिमा, संतांचा तो महिमा बहुदुर्गम आहे, बहु, नाही का? म्हणून शाब्दिकाचे काम नाही. असं जीवन झालं मुक्त, मुक्त देहात असतानाच मुक्त होतो बरं का. त्या पद्धतीनं 28 अभंग आपले पूर्ण झाले. कुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.